नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललो आहे आता भिवंडी, ठाणे जिल्ह्यातील नामांकित असं शहर भिवंडी. भिवंडीला जाण्याचा विषय म्हणजे माझ्या मित्राच्या गाडीतला पेट्रोल संपलाय आणि दुसरा म्हणजे पोरीसाठी पावडर आणि बॉर्नव्हिटा पण आणायचा होता. त्यासाठी आहे माझ्या काकाला मुलगा. आम्ही दोघं चाललोय. इकडे आमची गाडी डिओ घेऊन चाललोय आम्ही. तो भाई फुल कुदरतोय. आता आम्ही आदर्शबाग गेटला पोहोचलेलो. आदर्शबाग गेट इकडे आतमध्ये आदर्शबाग गेट आणि आता पुढे लाजेनगर गेट. आता इथे लाजेनगर गेट, हा पहा लाजेनगर गेट. इथं म्हणजे पूर्वी बोलायचे हा आजेनगर म्हणजे श्रीमंतांचा वाडा. तर भिवंडीतली सगळ्यात मोठी शिवसेनेची शाखा. त्यालाच लागून आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भिवंडी. मग दाखवतो एकच मिनिटं. हा आलेला आहे स्मारक श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा. कमीत 50 ते 60 वर्ष पूर्वीपासूनचं स्मारक. त्याच्या आधीचा बोलला तरी चालेल. आता आम्ही वंजरपाटी रोडला चाललेलो आहे. भाऊ काय आमचा झोपतले बाकी जेव्हा निस्ता रमतो करायला लागलाय गाडी. आता जिथे एक धमाकेदार ऍक्सिडेंट झालेला आहे बाई. आम्ही फिरणार होतो पण आम्हाला जरा इमर्जन्सी आहे म्हणून, नाही तर आम्ही पण तिथे त्याला उचलायला जाणारच होतो. थोड्या काही कारणास्तव आम्हाला जाता नाही आला. कारण की आमचा मित्र पण ॲक्च्युली तिकडे अडकलेला आहे. त्याला गाडीत पेट्रोल टाकायसाठी आम्हाला पहिले तिकडे जाणं आहे. नाही तर आम्ही त्याला उचलायला गेलो असतो. नाही तर तुम्हाला वाटलं असता जो ब्लॉक टाकतो पण तिथं माणूस पडला त्याला उचलायला नाही गेला. तुमच्यापर्यंत चुकीचा संदेश मला पाठवायचा नाही, त्यासाठी मी तुम्हाला लगेच क्लिअर करून टाकला. आता आम्ही वंजरपाटी नाक्यावरती पोहोचतच आहे आणि वंजरपाटी नाका बोलला तर इथं बुलेटचा कबाडवाला इथं जाऊ दो. मध्येच आमच्या भावाला आठवण आली, कबाड बनवायला दिलाय. तो कबाड बनवायला चाललाय. तो कुठं आता दिलाय हे बघा. काय नाव आहे? भारत फेब्रिशन. या आतमध्ये आम्ही आता एंट्री केलेली आहे. कपाट काहीतरी त्यांनी रिपेरिंगसाठी दिलेलं आहे. 4 दिन के ऊपर बाईने 4 दिवसाआधी दिलेला आहे ना. आज विचारायला आलाय झालाय का नाही. पूर्ण केसांची वाट लागलेली आहे आमची. बाई कबाड बघायला आलाय यो, पण याला कबाडाचा कलर नाही माहिती. हा याला कबाडाचा कलर नाही माहिती. इज्जतीचा फालुदा करून चाललाय यो रिटर्न. अशाच प्रकारे आम्हाला कबाडाचा कलर नव्हता माहिती, पण आम्ही आलतो विचार कबाड झालाय का विचारायला आलतो. आता जो इथं आहे पूर्ण म्हणजे तुम्हाला ना सेकंड बाईक पाहिजे असेल ना तर वंजरपाटी नाक्यावर यायचा. पाहिजेत त्या गाडी सेकंडमध्ये भेटतात तुम्हाला. तू फालुदा पाचते का? मला माझ्या भावाला फालुदा खायचा आहे. बघू आता ते जाताना आम्ही तो चर्चा करू त्या गोष्टीची. पेट्रोल कुठल्या आणि बाटली देते कुठं पेट्रोल पंपावरती आलेलो आहे. आमचा लाडका मामा पेट्रोलवाला. यो बघा यो एक नंबर माणूस आहे.
मामा पाईप असेल ना आपली इथं? हा मग मी काढतो ना. बस का कुठं आहे? मामा पाईप कुठं आहे? हे इथं पाईप आहे हो. पाईप घेतल्या आम्ही आता गाडीतलं पेट्रोल काढायला. आता आम्ही पेट्रोल काढायला घेतले. झालं तर ठीक आहे, नाहीतर मग वाट खूप लागेल आपली. आता टाकायचा आपलं पेट्रोलची लाईन चालू झालेली आहे. ही बघा पेट्रोल चालू झालेलं मध्ये बंद झाला. पाईप लावून चालू केलेलं आहे. बस होईल चल, लिकेज होते ती टाकी इन्स्टॅशनची. छत्रपती शिवाजी महाराज रोड ला आम्ही लागलेलो आहे. पेट्रोल भरून निघलो तिथून. आता या रोडला आता परत आम्हाला तिथं बॉर्मिटा घ्यायचा आहे पोरीला माझ्या. आम्ही हे चौकात आपणा मेडिकलला आता आलोय. आता आपणा मेडिकलला चाललोय आम्ही. माझ्या छोटीला बॉर्मिटा आणि आगे आणि हे घ्यायचं आहे आपला जो बॉर्मिटा पाहिजे होता तो आपणा मेडिकलला नाही. आता आपण पुढे जातो. डायरेक्ट कांबा रोड पकडूया. आता कांब्यातच घेऊया.